हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर ताईंनो, आज आहे नागपंचमी। नागपंचमीच्या सर्वात आधी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जावो हेच ईश्वर चरणी प्रार्थना। तर ताईंनो, माझी आंघोळ वगैरे झालेली आणि देवपूजा पण मी करून घेतलेली आहे साध्या सिंपल पद्धतीमध्ये। आणि देवपूजा पण माझी झालेली आहे। तर बॅक साईडचा कॅमेरा करून मी तुम्हाला दाखवते माझी देवपूजा कशी झालेली आहे। तर आजचा दिवस खूपच छान आहे आणि श्रावण महिना तर चालू झाला आहे। श्रावण महिना एकदम म्हणजे पवित्र मानला जातोय, खूप छान। आणि पूजापाठ पण ह्या महिन्यामध्ये सर्व सण ह्याच महिन्यामध्ये असतात आणि पूजापाठ पण करायला खूप छान हा महिना चांगला असतोय। तर इथं ताईंनो बघू शकताय माझी पूजा झालेली आहे। तर आता मी म्हणजे पुरण वगैरे घातलेलं आहे थोडंफार, निवदापुरतं का होईना मी थोडंफार घातलेलं आहे। जास्त काही खायला कोणी नाही आहे घरी, सगळे जिकडं तिकडं कामाला गेलेले आहे, तर मग थोडंफार घातलेलं आहे। तर देवपूजा वगैरे माझी साधी सिंपल, म्हणजे जशी रोजची पूजा करतात ना तशी मी रोजची पूजा केलेली आहे। मग महादेवाचं पण मी आता थोडं अभिषेक वगैरे मी करून घेणार आहे नंतर। तर पुढं व्हिडिओ कंटिन्यू बघतच राहा। तर ताईंनो, पंचमीला म्हणजे इथं काही मज्जा, शहरात काही जास्त मज्जा येत नाहीये, गावाकडे तर खूप मज्जा यायची। पहिला आम्ही खूप खेळायचं, खूप मस्त मज्जा यायची। 10 दिवस नागपंचमी आहे म्हणजेच आम्ही आधीच खेळायला रात्रीचं सुरुवात करायची, मुली मुली आम्ही मैत्रिणी मैत्रिणी रात्री 8 वाजता खेळायला चालू केलं की संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आम्ही खेळत होतो। त्या टायमाला काही मोबाईल वगैरे काहीच नव्हतं, पहिलं आम्हाला कसला मोबाईल वगैरे काही माहिती नव्हतं, आम्हाला खेळायचं एवढं ध्यान होतं। आम्ही खूप भारी खेळत होतो, आम्हाला कधीच काय, आमच्या वडिलांना पण आम्हाला कधीच काही बोलले नाहीत। आम्हाला मस्त आम्ही 20-25 जणी मैत्रिणी होऊन आम्ही गल्लीमध्ये एकदम मस्त मोठ्या वाड्यात खेळायचं, खूप भारी वाटत होतं। पहिल्याचा दिवस ना एवढा आठवला ना तर खूपच छान वाटतंय। आताच्या हल्ली मुली तर कोणच खेळत नाही तर जास्त, कारण जे आता मोबाईल आला ना, तर आता मोबाईलमध्ये लक्ष आहे सर्वांचं ना। आताच्या आई वडील पण कुण्या मुलींना वगैरे खेळू देत नाही, तर पण आम्हाला कधीच आमच्या आईवडिलांनी बंदी घातलेली नाही। आम्ही खूप म्हणजे खूप फ्रीमध्ये एकदम मस्त खेळत होतो, खूप मज्जा यायची। आणि आमच्या इथं झाडं पण असायचे ना, गावाला कसं झाडं असतात ना मोठे मोठे, तर आम्ही झोका वगैरे बांधायचं, झोका म्हणजे असं लाईनीनं आम्ही मस्त लाईनीनं खेळायचे झोका। मग माझी जेव्हा लाईन आली ना, मला एवढी खूप भीती वाटत होती ना, काही विचारायलाच नको। मी त्यांना झोका द्यायचे, असं मोठ्यानं झोका द्यायचे आणि माझा जरा नंबर आला, त्याने जाणून बुजून म्हणजे असं मुद्दामून मला मोठा झोका द्यायचे आणि मी एवढी घाबरायची, एवढी चिरकत होते, वरडत होते एवढं मोठ्यानं, तरी त्याने मला कधीच खूप छान आठवण येतात। आता कधी पण माझ्या मैत्रिणीने फोन केला ना, तर ते खूप पहिलीची आठवण काढत असतात, म्हणजे पंचमीच्या सणाला तर खूपच भारी। म्हणजे त्या टायमाला आम्हाला कधी काही भेटतच नव्हतं, म्हणजे काही मेकअपचं सामान काय घ्यायचं तेवढं हेच नव्हतं। आता एवढं खूप सारं भेटते मेकअपचं सामान की ठेवायला जागा नसते, तेवढं मेकअपचं सामान भेटते। त्या टायमाला ना हल्ली नखून पालिश पण आपल्याला जास्त भेटायची नाही, म्हणजे नागपंचमीच्या सणालाच भेटायची इरी, कधी ह्या इरी टायमाला कधीच भेटायची नाही। मग तेवढं नखून पालिश, मेहंदी, बांगड्या वगैरे तर काय अशा नव्हते, म्हणजे कधी तर काय गोटं वगैरे आईनं घेऊन आली तेवढंच घालायचं। कपडे वगैरे तर कधी काहीच भेटलं नाही कुठल्या सणाला। ते खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये पण हालाकीची परिस्थिती असून पण एवढं माणसाचं मन एवढं भारी होतं पहिलं आणि मस्त मजेत राहत होते मस्त, म्हणजे काहीच असं आता एवढं सगळं आहे, लेवायला नेसायला खायला प्यायला सगळं आहे। त्या टायमाला एवढं काही भेटत नव्हतं, तरी खूप छान पहिल्याचा दिवस होता आणि मस्त मिळून मिसळून माणसात छान वाटत होतं। पहिल्याचा दिवसच खूप भारी होता। आता काहीच नाही, तेवढी मज्जा राहिलेलीच नाही। सण आला तरी काही वाटत नाही, सण आहे म्हणून असं वाटतच नाही। तर ताईंनो, कसा वाटला आजचा हा माझा पहिल्याचा अनुभव? थोडंसं मी पहिल्याच्या ह्याच्यामध्ये गेले, कारण माहिती असलं पाहिजे की पहिलं काय काय आपण केलं, आपण आठवण असतीच ना मनामध्ये। तर ताईंनो, असं चला, माझी देवपूजा झालेली आहे, तर थोडंसं मी महादेवाचं घरच्या घरी भारी पहिलं गौराई असायची, म्हणजे आमच्या इकडं आईच्या इथं गरुड पंचमी आहे। तर म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे काल होती आईची नागपंचमी, आज गौराई असते आईच्या इकडं। तर गौराईच्या दिवशी तर अख्खा दिवस दिवस असा येडा मोठा, म्हणजे असं वाडा पुरत नव्हता एवढा महिलांचा मोठा येडा धरायचे त्यांनी।
बोलायचा, गाणे भारी भारी बोलायचे, माईक लावून मस्त गावात असं म्हणजे गजर गजर होत होता, एवढं भारी खेळत होते मस्त. खूप छान वाटत होतं. आता खरंच कोणी खेळत नाहीये. कुठं तर एखादी म्हणजे खेळतात तसं पहिल्याच्याच बायका, आताच्या मुली तर कोणी खेळत नाही. तर पहिल्याच्या जे आहेत ना, थोडं 5-6 वाजता का होईना, 5 वेडे का होईना, आता खेळायला लागलेत थोडंफार तसं, पण पहिल्यासारखं मज्जा राहिलेली नाही. पहिल्यासारखा दिवस राहिलेला नाही. पहिल्यासारखं कोणीच खेळत नाहीये. खूप छान मस्त कबड्डी, खो-खो आम्ही रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत परत मामाच्या गावाला जाऊया. टावेल घ्यायचा, टावेलाचा गुंडाळा करायचा, टावेलानं बकाबक पाटीत मारायचं सर्वांच्या. खूप भारी मज्जा येत होती. बापरे बाप! पहिल्याचा खेळच वेगळा होता आणि आता कोणी खेळ म्हणजे पहिल्याचा खेळ असा असं वाटतंय की विसरूनच गेले सगळेजण, सर्वजण असं मला वाटते. आणि आम्हाला तर खूप आठवण आहे बाबा. आम्ही तर खूप खेळलेल्या, खूप आम्हाला बुलई वगैरे आम्ही पहिला वेडा 5 वेडे आम्ही बुलईचे धरायचे. नंतर मग आम्ही खो-खो, कबड्डी, मामाच्या गावाला जाऊया, हे सगळं आम्ही आम्ही खेळ खेळायचा नंतर. तर चला ताईंनो, कंटिन्यू व्हिडिओ करा. तर ताईंनो, इथं साधी सिंपल पद्धती माझी मध्ये रोजची माझी पूजा झालेली आहे. तर बघू शकता इथं लावलेले आहेत. इथं बघा सत्यनारायणचा फोटो आहे. इथं श्रीखंडेरायाचा, इथं आई भवानीचा आहे, तुळजाभवानीचा, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. खूप छान असं भारी मस्त वाटते घरामध्ये पूजा पाठ केल्याच्या नंतर. काय तर पुरणाच्या पोळ्या चालू आहेत माझ्या. बघू शकताय पोळी एकदम फुल टम्म फुगलेली आहे. खूप छान मस्त भारी स्वयंपाक झालेला आहे. आता नुसत्या पोळ्या टाकून घेते. सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा. खूप छान इथं मस्त पोळ्या संपत आलेल्या आहेत. इथं थोडेसे मी इथं आता कानवले बनवले खाण्यासाठी आणि इथं पोळी पण बनवलेली आहे बघा. तेल लावायची मस्त अशी भारी. तर हे बघा मस्त माझ्या इथं पोळ्या चालल्या आहेत. आता झाले सगळं स्वयंपाक, भात आमटी वगैरे सगळं. तर ताईंना इथं माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे. तर मी इथं ताट तयार करून घेतले बघा. इबीत गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या, बेल, फूल आणि कापूर आणि साखर, तांदूळ, कच्चं दूध, पाणी, फूल, अगरबत्ती आणि बेलफूल आणि हराळ घेतलेली आहे आणि कापूर पण घेतले आरतीसाठी आणि साखर घेतले निवदासाठी. निवद तरी मी बनवलेला आहे, पण म्हणलं थोडंसं साखर तरी ठेवलं तरी नंतर निवद ठेवता येते, म्हणून मी अशा पद्धतीचं ताट तयार करून घेतलेलं आहे ताईंनो. तर चला इथं मी अभिषेक कसं करायचं ते दाखवते तुम्हाला. तर इथं सर्वात आधी मी महादेवाची पिंड आणि छोटासा ताट घेतला आहे चौरंगावरती ठेवून. इथं थोडीशी मी फुलाची सजावट करणार आहे. फुलं पण काही जास्त भेटले नाही, तर थोडकेच फुलं भेटलेले आहेत. तर इथं फुलांनी सजावट करणार आहे. थोडंफार इकडून तिकडून मी ठेवून थोडेसे. तर बघू शकता इथं आणि थोडे जे फुलं आहे ते थोडंसं मी चुरून घेणार आहे, कारण आपल्या पिंडीवरती ठेवायला. तर इथं बघू शकता मी इथं जे गुलाबाच्या पाकळ्या दिले होते ते थोडंसं मी इकडून इकडून ठेवलेलं आहे. तर म्हणलं चला थोडीफार सजावट करूया. म्हणजे छान दिसण्यासाठी पण थोडंफार काहीतरी केलं पाहिजे. मग फुलांनी मी असं थोडीशी सजावट केलेली आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही पण नक्कीच करू शकताय ताईंनो. कारण जर ज्यांना शक्य नाही आहे बाहेर जाण्यासाठी म्हणजे मंदिरात वगैरे, तर त्यांनी असे घरच्या घरी तुम्ही कुठून पण म्हणजे देवाची सेवा केलं ना, तर देवापर्यंत नक्कीच पोचते. तर मी इथं जेल चढवून घेतले सर्वात आधी आणि दूध पण महादेवाला चढवून घेतलेलं आहे. दुधाचं अर्पण केलेलं आहे, जेल अर्पण केलेलं आहे. इथं हळदी कुंकू, गुलाबाचं फूल आणि इथं तांदूळ थोडेसे मी आता इथं मूठ सोडून घेते. वल्ले करून तांदूळाची मूठ सोडली जाते ताईंनो, बघू शकताय. आणि खूप छान मस्त घरामध्ये प्रसंग वाटते की अशा पद्धतीत पूजा वगैरे केल्याच्या नंतर. आणि केलीच पाहिजे पूजा पाठ. ह्या महिन्यात मी तुम्हाला सांगितलंच आहे आत्ताच मगाशी. खूप पवित्र महिना असतो हा महिना. महादेवाची जेवढी सेवा करचाल तेवढी महादेवापर्यंत पोचते आणि महादेव एकदम भोलेनाथ आपल्या जे बी मनातली इच्छा आहे ती पूर्ण करतात. त्याच्यासाठी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय याचा जप करत आपण इथं अशा पद्धतीचं अभिषेक करायचं आहे ताईंनो.
बेलपत्ता काही आपल्याला जास्त भेटले नाही तर पण असो, जसं आहे तसं मी साध्या सिंपल पद्धतीत मी करते. तर बेल वगैरे चढवून घेतले, हराळा गरडा चढवून घेतले. मी महादेवाच्या पिंडीला फूल पण ठेवलं आणि साखर, तांदूळ, हळदी, कुंकू हे सगळं मी इथं वाहून घेतले. जेवढ्या फुलांच्या पाकळ्या होत्या गुलाबाच्या ते पण वाहून घेतले. इथं अगरबत्ती लावून, इथं अगरबत्ती पण वाहून घ्यायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीत खूप छान मस्त घरामध्ये म्हणजे पॉझिटिव्ह सगळं प्रसंग होते घरामध्ये. इथं आरती करून घेऊया. आता सर्वात आधी तर मी दिव्यानं आरती करते, नंतर लगेच मी दिवे समोर ठेवायचे आपल्याला इथं आणि लगेच कापराची आरती करायची आहे. कापराची आरती करून घेऊया ताईनं, कारण दिवे ताटात ठेवून आरती जर केलं तर 3 दिवे होतात, म्हणून मी दिवे खालती ठेवले आणि कापराची आरती लावून घेतली. तर शुभमला पण सांगितलं आरती कर म्हणून. आता तिथं मी दर्शन घेते, पाया पडते. पाया पडून घेऊया सगळेजण. आता इथं शुभम पण आरती करून घेतो. शुभमला सांगितलं होतं कॅमेरा धरायला, कॅमेरा त्यानं तो पण कॅमेरा थोडाफार धरला होता. असं कोणी असलं तर आपल्याला व्हिडिओ शूट करायला, ते एकटं असल्यावर व्हिडिओ शूट करता येत नाही त्यांना. तर अशा पद्धतीचा आजचा हा माझा पूजा होती महादेवाची. अभिषेक केला घरच्या घरी. अशा पद्धतीत तुम्ही पण नक्की घरच्या घरी करू शकता. तर खूप छान आणि खूप मस्त भारी वाटते. तर ताईंनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. धूप राहिलं होतं, आरती चालूच आहे तशी तरी, पण धूप राहिलं होतं लावायचं, मग मी धूप लावून घेतले. तर बघू शकता इथं माझी आरती वगैरे सगळं झालेलं आहे. खूप छान भारी मस्त वाटतंय. तर ताईंनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जर काही माझं चुकत असलं तर ते पण नक्की सांगा मला. म्हणजे जसं मला जसं शक्य आहे तसं मी माझ्या पद्धतीनं मी अभिषेक केलेला आहे. जर कुठं काही चुकत असलं तर नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा आणि सांगा. तर ताईंनो, अशा पद्धतीचं मी आता इथं पाया पडून घेते देवाच्या मस्त. खूप छान खूप भारी प्रसंग दर्शन घेऊन होते. आता इथं शुभमला मी इबीत लावून घेते. तर ताईंनो, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तेरे नाम की ज्योत ने